हा प्रामाणिक प्रयत्न आहे हिंदूंसाठी सुद्धा आणि क्रिकेटसाठी सुद्धा आणि आपल्या धर्मासाठी सुद्धा आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळत आहे आणि त्यांना यशाचं शिखर जर गाठून द्यायचं असेल तर आपली साथ महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाने त्यांना ती साथ द्यावी असाच आपण या ठिकाणाहून त्यांना आश्वासन करूया. गोशालेचे खजिनदार सन्माननीय वैभव शेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनापासून आणि अगदी सहर्ष सहर्ष स्वागत करूया. तो चलिए फिर एक बार चलेंगे मैच के अंदर. गोरक्षक ट्रॉफी 2024 सभी दर्शकों का, सभी मान्यवरों को और सभी खिलाड़ियों का मैं मानस मनोरे करूंगा दिल खोल के स्वागत. ये मुकाबला होगा पहले राउंड का तीसरा, फर्स्ट राउंड की तीसरी फाइट मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी. क्रोतान 11 चित्तू आई जीते के सामने टीम खेलेगी मरियाई जांबेवली. यही दो टीमें लड़ी थी आज रावे के डे टूर्नामेंट में आखिरी मैच में क्वार्टर फाइनल में, यानी 3 से 4 घंटे पहले ये दोनों टीमें एक दूसरे के सामने खेली थी डे में. लेकिन यहाँ पे रात में भी एक दूसरे के सामने ये टीमें खेल रही है. वहाँ पे जीत हुई थी जीते की, लेकिन क्या मरियाई जांबिवली ये मैच में उनको शिकस्त देकर पलटवार करेगी. टाइम अलर्ट होगा 4 ओवर का ये मैच आपको ज़रूर देखने को मिलेगा. सलामी बल्लेबाजों की जोड़ी लीलाधर के साथ रोहित आ चुकी है गेंदबाजी के भाग दौर संभालने के लिए. कुणाल पहली ओवर लेकर आएंगे. कुणाल पहली ओवर, हवा में गई गेंद, फील्डर आएंगे गेंद के नीचे. पहली अटेम्प्ट, दूसरी कोशिश, बट द कैच इज ड्रॉप्ड. कैच छोड़ा गया. लीलाधर को आपने जीवन दान दिया. चेज बल्लेबाज ने रावे की डे टूर्नामेंट में आज के दिन में कमाल का खेल, कमाल का प्रदर्शन किया था और ऐसे खिलाड़ी को दिया गया जीवन दान. टीम मरियाई जांबिवली के लिए बहुत महंगा हो सकता है. 2 मिनिट सामना थांबवायचा आहे. कैच ड्रॉप होने की वजह से दूसरी गेंद ऑफ साइड पर कमाल का प्रहार किया. कैच का मौका बन सकता है. एक हाथ में ऑलमोस्ट ये प्रयास था, मुश्किल था, डिफिकल्ट चांस वहां पे क्रिएट हुआ था फील्डर के लिए. शॉर्ट कवर से डीप कवर में उन्होंने दौड़ लगाई थी, एक हाथ से अटेम्प्ट भी किया था, लेकिन वहां से कैच हमें ड्रॉप होता हुआ दिखाई देगा. दोनों बल्लेबाजों को मिला है नसीब का साथ. दोनों बल्लेबाजों को मिले एक एक जीवनदान. किस तरीके से उठाया जाएगा जीवनदानों का फायदा. ओहो, ये क्या, तीसरी गेंद पे तीसरा कैच ड्रॉप. क्या कर रहे हैं मरियाई जांबिवली. ये नहीं होता फील्डिंग का दर्जा. कुणाल नाखुश होंगे. इतनी मेहनत से वो गेंदबाजी कर रहे हैं और उनके मन में चल रहा होगा मेरी मेहनत है भाई, आप कैच तो लीजिए ताकि हमें विकेट मिले. 3 गेंदों में 3 कैच ड्रॉप और 3 सिंगल्स. ये कैच ड्रॉप की हैट्रिक हो गई. इस बार सामने खेला एकदम करारा साउंड हमें देखने को मिला जब गेंद और बल्ले का कनेक्शन हुआ था ऑन फील्ड के ऊपर. सिंगल यहां से भी आएगा. P1 का पहला ओवर. 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर ऑन बाउंड्री लाइन पर नजर आएंगे. एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ, एक खिलाड़ी काउ कॉर्नर के ऊपर हमें नजर आ रहा है और बाकी सभी खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर मिड ऑन के साथ साथ शॉट्स कवर लेग, शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन, शॉट गली, शॉट पॉइंट, शॉट कवर. लेकिन बैकवर्ड रीजन में नसीब का मिला है साथ. नसीब होगा साथ तो होगी कुछ खास बात. मिलेंगे 4 रन. 4 रन यहां से मिले. कुणाल की गेंदबाजी शुरुआती 3 गेंदों में 3
अपॉर्चुनिटीज को उन्होंने क्रिएट किया था ऑन फील्ड के ऊपर, लेकिन छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। ये हमेशा बताया जाता है, टेक कैच एंड विन द मैच, दिस इज द फॉर्मूला, ये भी हमेशा बताया जाता है। लेकिन कैच छोड़ा और जले पे नमक छिड़कने वाली ये बल्लेबाजी की है लीलाधर ने। एक छक्का उनके बैट से ऑन क्रीज के ऊपर जरूर दिखाई दिया। टाइम अलर्ट है भाई, इतना समय हमने किसी को भी नहीं दिया है, आपको भी नहीं दिया जाएगा। टाइम इज अलर्ट नाउ, समय के अंदर आपको इनिंग कंप्लीट करनी है, उस पर भी ध्यान दीजिए। एक्रॉस द लाइन ऑफ साइड पर कमिट हुए थे, शॉट फाइन लेग, कमाल की फील्डिंग, डायरेक्ट हिट होती तो मजा आता, लेकिन बचपन में इन्होंने कंचे कम खेले हैं क्योंकि निशाना इनका अच्छा नहीं है, डायरेक्ट हिट होनी चाहिए थी तो एक अपॉर्चुनिटी क्रिएट जरूर हो सकती थी, लेकिन एक रन इस गेंद के ऊपर भी मिलाया जाएगा और P1 की पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है। द स्कोर इज एट 9 आपको देखने को मिलेगा विदाउट लॉस। अच्छी शुरुआत हो सकती है, भले ही रफ्तार धीमी पकड़ी हो, लेकिन उसके बाद गाड़ी को एक्सेलरेट करने की कोशिश जरूर की गई है। 9 रन ऑन टोटल आपको एक ओवर के बाद जरूर दिखाई देंगे विदाउट लॉस। आईपीएल का सीजन वहां से चल रहा है, एक हफ्ते का खेल आईपीएल में हो चुका है। आईपीएल का सीजन 17 और अब तक एक हफ्ते में सबसे ज़्यादा रन बने आईपीएल के इतिहास में। आज हमें पता चला हर चौथी गेंद पर बाउंड्री, हर 13वीं गेंद पर 6 इंडियन प्रीमियर लीग में भी बना, ये रिकॉर्ड भी हमारे पास सब आ चुका है। देखिए सारे रिकॉर्ड्स का अपडेट एज एन कमेंटेटर आपको रखना ज़रूरी है। आपके काम में जितनी क्वालिटी आपके पास होगी उतना नाम आपका हमेशा होता है। लेकिन 9 ऑन टोटल है, सेकेंड ओवर को लेकर आएंगे। हाँ, एक मैच में 523 भी रन बने। मुंबई इंडियंस जिनके सामने सनराइजर्स हैदराबाद 17 साल वाले इतिहास जो 263 की टोटल को तोड़ा गया, 277 आईपीएल में वो नया रिकॉर्ड हैदराबाद ने कायम किया। मुंबई ने भी अच्छी फाइट दी थी, 246 उन्होंने भी उस मैच के अंदर बनाए थे। और आईपीएल के एक मैच में सबसे ज़्यादा रन, एक मैच में सबसे ज़्यादा छक्के, वो रिकॉर्ड भी हमने देखा था। लेकिन इस बार लीलाधर ने किया है वार, स्टैंड एंड डिलीवर, एब्सोल्यूट ब्यूटी, दिस इज हिलेरियस 6। लीलाधर शेर को अपने जंगल में खुला छोड़ा और ये भाई तो शिकार करने में माहिर है, चिथड़े चिथड़े उड़ाने वाली बल्लेबाजी करने की शुरुआत हो चुकी है। यॉर्कर डाली यहाँ पे, कमाल की गेंद, लेजर गाइडेड मिसाइल को एकदम ऑन पॉइंट पर लैंड होते हुए हमने देखा। रॉकेट डिलीवरी हमने यहाँ से एकदम देखी, वाइड लाइन पे एकदम बैट के नीचे बॉल को पिच किया गया। रन आया मात्र एक, कमबैकिंग डिलीवरी हम कह सकते हैं। सेकंड ओवर में गेंदबाज नीरज की, इस बार रोहित ने किया हवाई फायर, ऊंचाई मिली ज्यादा, दूरी पड़ गई कम, चौथा कैच ड्रॉप। मुझे लगता है संदीप सर हाथों में उन्होंने फेविक्विक को लगाया है क्योंकि गेंदें चिपक नहीं रही, फिसल रही है। इतनी गेंदें अगर छोड़ोगे, इतने कैचेज छोड़ोगे तो रन ऐसे बनेंगे, फिर आपकी टीम को एक और बार मैदानी जंग में धूल चटाई जा सकती है। मरियाई जाम्बिवली 3-4 घंटे पहले डे में जीते से ही हारी है और आज उन्हीं के सामने नाइट में 3-4 घंटे बाद वापस खेल रही है। वापस अगर आपको हारना है तो ऐसे कैच छोड़िए, लेकिन अगर जीतना है तो ये कैचेस आपको पकड़ने पड़ेंगे भाई। चलिए ज़्यादा समय लेना नहीं, अंपायर आप उन्हें वार्न कीजिए। टोटल की मैं बात करूंगा तो रन संख्या है 17। सर एबी डिविलियर्स, इनकी जर्सी का नंबर 17, ऋषभ पंत इनकी जर्सी का नंबर 17। लेकिन देखिए मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स की याद हमें हमेशा आती है, जिन्होंने बहुत ही बढ़िया खेल किया था। साउथ अफ्रीकन खिलाड़ी, ओडीआई क्रिकेट में फास्टेस्ट 100 जिनके नाम है मिस्टर 360 जिन्हें कहा जाता है। आरसीबी के लिए और आईपीएल में सबसे ज़्यादा मैन ऑफ द मैच के अवार्ड जीतने वाले, 25 बार 25 टाइम्स ही वन द मैन ऑफ द मैच इन द आईपीएल।
जो एक प्लेयर के सबसे ज़्यादा है वो मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स। इनकी जर्सी का नंबर 17, टीम का टोटल भी 17। लेकिन वो साउथ अफ्रीकन खिलाड़ी जिसने अपने करियर में एक भी वर्ल्ड कप नहीं जीता, ये भी एक अलग रिकॉर्ड है। जिसने अपने आईपीएल के करियर में एक भी आईपीएल ट्रॉफी नहीं जीती, ये भी एक अलग रिकॉर्ड है। अपना नाम तो बनाया, लेकिन उनकी टीम को उन्होंने आईसीसी की टूर्नामेंट्स में हो या फिर आईपीएल में सफलता नहीं हासिल करके दी, ये भी एक आंकड़ा। लेकिन इस बार हवा में जरूर खेला लीलाधर का ये स्ट्रोक, मिस टाइमिंग, ऊंचाई ज्यादा, दूरी पड़ गई कम, इस बार हम ना छोड़ेंगे, ये बताया। मेकिंग नो मिस्टेक, द कैच इज टेकन, बैटर बैक टू पवेलियन, विकेट फॉल्स डाउन। जर्सी नंबर 19 हरीश गावंड टीम जीतेगी। वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर, और पेन तहसील में भी ऑलराउंडर की लिस्ट में इनका नाम टॉप 5 में ज़रूर शुमार किया जाता है। काफ़ी होनहार, काफ़ी प्रतिभाशाली ये खिलाड़ी है, लेकिन प्रतिभा होने से नहीं चलता, दिखाना बहुत ज़रूरी है, अपने आप को प्रूव करना हमेशा ज़रूरी है। कोशिश ज़रूर की, दो खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद हो जाएगी फरार, काउ कॉर्नर के बाहर और नंबर आया 4। चार रनों के साथ रनों की गाड़ी को एक्सेलरेट किया गया, टॉप गियर में डाला गया, रन बने हैं 21। 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। आज की रात में मजा आएगा। 2 ओवर का खेल जरूर समाप्त किया गया। पहले ओवर में रन आए थे 9, दूसरे ओवर में रन आए टोटल 12। 12 और 9 मिला के 21 तो बनती है मैथमेटिकल इक्वेशन, क्योंकि मैथमेटिक्स मेरा फेवरेट सब्जेक्ट, इसलिए मैं ये हमेशा बताता हूँ। लेकिन 21 है आफ्टर 2 ओवर्स। मंगलदादा पाटील यांचं कौतुक करायला पाहिजे, खरं तर त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी या स्पर्धेला या ठिकाणी उजाळा दिलेला आहे। आणि गोरक्षक चषक, खरं तर गौमातांचं रक्षण आपल्याला करायला पाहिजे। एक हिंदू आपण आहोत, आणि खरं तर गौमाता जिच्या पोटामध्ये 33 कोटी देव समान असतात आणि जी आपल्यासाठी एक आई समान असते, असा आपला हिंदू धर्माचा संदर्भ आहे। आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी मंगलदादा पाटील यांनी मात्र एक चांगली संकल्पना या ठिकाणी उदयास आणलेली आहे, आणि गोरक्षक चषकाचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। चलिए, टाइम अलर्ट है। क्यों इतना समय लिया जा रहा है? इतना इंतज़ार 11 मुल्कों की पुलिस ने डॉन का भी नहीं किया, जितना इंतज़ार तो हम आपके खेल का कर रही है। चलिए स्पीड अप कीजिए भाई, टाइम हमारे पास नहीं है, वरना चौथे ओवर में एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कल के अंदर लेना पड़ेगा, अगर 3 ओवर 15 मिनट में पूरे नहीं होते हैं तो। ये भी एक आंकड़ा है। क्रिकेट इज़ अ जेंटलमैन्स गेम कहा जाता है, खेल अंग्रेज़ों का, लेकिन हिंदुस्तानियों का बोलबाला हमेशा से रहा है क्रिकेट के खेल में। प्रवीण जी आंद्रे सर लॉन्ग ब्रेक के बाद वापस ज्वाइन हो चुकी है। तीसरी ओवर को लेकर गेंदबाज प्रफुल ऑफ साइड पर खेला, वाइडिश, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद आएगी, खिलाड़ी मौजूद, रन मिलेगा मात्र 1। 22 डबल धुरी जिसे मैं कहता हूँ, 2 के ऊपर 2 डबल धुरी, यानी 22 का आंकड़ा आपको जरूर देखने को मिलेगा। 22 ऑन टोटल। टीम क्रोतान 11 चितुआई जीतेगा। इसके बाद की मैच फणस टोंगरी के सामने टीम जानता राजा दादर, मजा आएगा। उस बैटल में भी अपील जरूर की गई है। यहाँ पे एलबीडब्ल्यू के लिए लेग बिफोर विकेट की अपील हुई थी, लेकिन मिसिंग ऑफ शायद से हो सकती है। देखिए, क्रिकेट खेल बहुत आगे बढ़ चुका है इंटरनेशनल क्रिकेट में। इम्पैक्ट, साथ ही साथ गेंद की पिचिंग और गेंद की हाइट, ये सब हमें टेक्निकल चीज़ों से पता चलती है, और टेनिस बॉल क्रिकेट में भी आने वाले समय में ये टेक्नोलॉजी आएगी, ऐसी उम्मीद हम ज़रूर करते हैं। इस बार अंदर आती हुई गेंद, गेंद ने काटा बदला, एकदम पल से पल में गेंद ने जज्बात अपने बदल दिए, जज्बात बदल दिए, हालात बदल दिए, गेंद को भी बदल दिया। लेकिन डॉट गेंद की समाप्ति वहां से जरूर होगी। प्रफुल्ल का ओवर इस मुकाबले में यू टर्न दिलाता हुआ नजर आया। 3 गेंदें अब तक उन्होंने फेंकी है, 1 रन खर्च किया।
कंजूस गेंदबाजी, किफायती गेंदबाजी, रनों को बचाने वाली अब गेंदबाजी, बल्लेबाजों को एकदम चुप खामोश करने वाली गेंदबाजी। इस बार ऑफसाइड पर क्रॉस बैटेड शॉट आपको देखने को मिलेगा। डीप कवर ऑन द लाइन पे थे फील्डर और मिलेगा मात्र एक सिंगल रन। The situation is now in the favor of the batting team because they have the right momentum in this match, in this inning। ये हमें ज़रूर देखने को मिलेगा। अच्छा मोमेंटम है उनके पास, लेकिन कैरी फॉरवर्ड भी कीजिए। देखिए इंग्लिश भी आना ज़रूरी है। क्वालिटी जितना आप बढ़ाएंगे उतना आपका बड़ा नाम होता है, ये मैं हमेशा बताता हूँ। और सभी बॉक्सेस को टिक करना आपको बहुत ज़रूरी होता है, लेकिन सिंगल आया ज़रूर। इस बार भी घुटना टेक तमाशा देख स्टाइलिश स्ट्रोक खेलने की कोशिश, स्टाइल दिखाई थी लेकिन काम नहीं कर पाए। लगी तो छगी पर छगी नहीं लगी क्योंकि गेंद गई है डॉट। 23 रन 23 ये टोटल जरूर देखने को मिलेगा। आखिरी गेंद इस तीसरे ओवर में बची है। इस बार बैकफुट से पंच करने की कोशिश, बाजुओं की दमखम को दिखाया रोहित, जिन्हें टीम जीते का हिटमैन कहा जाता है। और रोहित शर्मा के वो बहुत बड़े फैन है क्योंकि जर्सी नंबर उन्होंने 45 की वेयर की है, नाम भी उनका रोहित है, इसी वजह से मैं उन्हें हिटमैन ज़रूर कहता हूँ। लेकिन अंपायर का ओवर कंप्लीटेशन का इशारा हमारी तरफ आया। 3 ओवर के बाद टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 25 रन हमें बनता हुआ ज़रूर दिखाई देगा। 4 रन आए तीसरे ओवर में। संदीप जी भोईर सर, जिनके जज्बात आज कुछ अलग लग रहे हैं कॉम बॉक्स के अंदर। लेकिन चलिए आखिरी ओवर का खेल बचा है और स्लॉग ओवर की जिम्मेदारी को लेकर जरूर गेंदबाज आएंगे। चला जाणता राजा दादर संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात टीम फणस डोंगरी संघाचा कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी लगेचच दाखल व्हायचं आहे। सिद्धिविनायक फणस डोंगरी आणि टीम जाणता राजा दादर दोन्ही संघांचे कर्णधार टॉस करण्यासाठी लगेचच यावं। इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल याची देखील नोंद आपण घ्यायची आहे। आखिरी ओवर, डेथ ओवर, जिसे मैं कहता हूँ गेंदबाजों की मौत होने वाला ओवर। बल्लेबाज जाओ देखता है ना ताओ बल्ले को घुमाता है। ये जोड़ी खतरनाक है, ये जोड़ी आक्रामक है, ये जोड़ी विस्फोटक है। रात में शांत वातावरण को गर्म करने वाली ये जोड़ी खतरनाक है। लेकिन आखिरी ओवर गेंदबाज समीर ऑन बॉलिंग मार्क पेंट सिटी एंड की तरफ से गेंदबाजी मार्क के ऊपर जरूर दिखाई देंगे। समीर ने अच्छी गेंदबाजी की थी परमेश्वर आज रावे की डे टूर्नामेंट में, लेकिन मरियाई जाम्बिवली को हारना पड़ा था क्वार्टर फाइनल में और उनका सफर वहां से खत्म हुआ। टीम कृतान 11 जितवाई जीते रावे की डे टूर्नामेंट में टॉप 3 में आज क्वालिफाई हो चुकी है, उसके बाद नाइट टूर्नामेंट खेल रही है। हिट जरूर लगाया, बल्लेबाज ने लगाया हिट, बट खिलाड़ी नहीं बनेगा सुपर हिट क्योंकि ये हिट उतना काबिल नहीं था। नो मैन स्टैंड, गेंद टिप्पा जरूर खाएगी ऑन ग्राउंड के ऊपर और यहाँ से 2 रन आपको जरूर मिले जाएंगे। दर्शकों से कचाकच भरेगा ये मैदान, रात होगी रंगीन क्योंकि मुकाबले होंगे संगीन। यह जिक्र मैं हमेशा से करता हूँ, डबल यहाँ से जरूर आएगा। हरीश गावंड, क्यों मुझे इतना बड़ा खिलाड़ी कहा जाता है, क्यों ग्रामीण में और व्यावसायिक क्रिकेट में मेरा इतना बड़ा नाम है, आज इनको साबित करना पड़ेगा। दिस इज द चांस, चांस पे डांस करना पड़ेगा, रन बनाने पड़ेंगे, अपॉर्चुनिटी का फायदा उठाना पड़ेगा। शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद, तेज तर्रार, बाउंसर, बाउंस भी ज्यादा था इस बाउंसर में, एकदम कंधे की हाइट से कोहली की रफ्तार से गेंद निकल गई इन द हैंड ऑफ विकेट कीपर एंड द बॉल गोज फॉर द डॉट डिलीवरी। टॉस सडिया चला टीम जाणता राजा दादर आणि टीम फणस डोंगरी संघ शेवटचा कॉल तुम्हाला असणार आहे। दोन्ही संघांचे कॅप्टन पुढील मॅचसाठी लगेच टॉससाठी यायचं आहे। इस बार ऑफ साइड पर भी खेलना चाहते थे लेकिन कनेक्शन हुआ नहीं है। विदाउट कनेक्शन देयर इज नो रिएक्शन, ये भी मैं हमेशा बताता हूँ।
कनेक्शन नहीं होगा तो रन नहीं मिलेंगे, रन नहीं मिलेंगी तो आपकी उम्मीदें पूरी नहीं होंगी, उम्मीदें पूरी नहीं होंगी तो अपने आप को डिफेंड करने का मौका नहीं देंगे, डिफेंड करने का मौका न मिला तो जीत का मौका भी नहीं मिलेगा। देखिए एक चीज़ कितना कुछ कर जाती है, मैंने आपको बताया, लेकिन 3 गेंदें बची है। जानता राजा दादर की कप्तान यहाँ पे आ चुके हैं। फनस डोंगरी टीम के कप्तान, आपको टॉस के लिए एकदम तुरंत यहाँ पे मौजूद रहना है। इनिंग ब्रेक में टॉस इज कंपलसरी। फनस डोंगरी टीम के कप्तान आइए, 3 गेंदें बची है, 3 में कितने वार और किए जाएंगे? फुल टॉस, फुल तोलना चाहिए था, गेंद गई है कैप में, जाएगी अब सीधा बाउंड्री लाइन के बाहर, टन टनाटन, बल्लेबाज ने मारा दे दनादन, 4 रन मिलेंगे। फणस डोंगरी टीम के कप्तान भी यहाँ पे आ चुके हैं। सन्माननीय वैभव दादा ठाकूर साहेब यांना विनंती आहे की आपण आपले शुभ हस्ते या 2 संघांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे। वैभवजी यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल। गौशाले खजिनदार आहेत वैभव भाई ठाकुर, लेकिन यहाँ पे लगा है लॉफ्टेड हिट, बल्लेबाज बनेंगे सुपर हिट, द बॉल गोज फॉर द मैक्सिमम, मिलेंगे 6 रन। टीम जानता राजा दादर, टॉस उन्होंने जीता है, जो भी डिसीजन है ये मुकाबला खत्म होने के बाद वो डिसीजन के ऊपर आपको खरा उतरना है। आखिरी गेंदे, रनों की बरसात, अंत भला तो सब भला, सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते, देर आए दुरुस्त आए, ये मैं ज़रूर कहना चाहूँगा। 2 गेंदों में 10 रन अब तक बनाए हरीश कावड़ ने अपने बल्लेबाजी में। टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 37 रन यहाँ से बनता हुआ दिखाई देगा। लास्ट बॉल, आखिरी गेंद, आखिरी मौका इस पारी में, लास्ट डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग। इस बार भी हिट लगाना चाहते थे, क्रॉस बैटेड, अंदरूनी किनारा, प्रॉपर एलिवेटेड, ये शॉट हो नहीं पाया, सिंगल आया, दूसरे की कोशिश की गई, लेकिन 1 ही रन से संतुष्टि यहाँ से करनी पड़ेगी। और इसी 1 रन के साथ पहली पारी को मैं कहूँगा टाटा बाय बाय। 4 ओवर के बाद रन बने कृतान 11 जितवाई जीतेगी। स्कोर कार्ड के ऊपर 38 रन, आने वाली गेंदें होंगी 24 और टीम मरियाई सांबिवली को जीत के लिए 24 गेंदों में 39 रनों की जरूरत होगी। 24 बॉल्स नीडेड, 39 रन्स फॉर विन, दैट इज द इक्वेशन। ये आपको जरूर नजर आएगा, लेकिन क्या कृतान 11 जितवाई जीतेगी, गेंदबाजी रोकेगी, या मरियाई सांबिवली आज के दिन के हार का बदला रात में हिसाब को बराबर करेगी, ये पता चलेगा। लेकिन सेकेंड इनिंग में क्या होगा ये सुनने के लिए हम जरूर चलेंगे परमेश जी पाटिल सर इनके पास। माझ्या जीवनातील पहिले मित्र आशीर्वाद धनाजी ठाकूर, वयाचा 8वीला असताना माझा मित्र झाला तो, आणि 2004ला कर्णे फाट्यावर त्याचं ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला। मैत्री आमची अशी होती, आशीर्वाद आणि माझ्यामध्ये काय असं वेगळं नव्हतं आणि खूप आमच्यामध्ये संयम होता आणि धर्मकार्य करावं तर आशीर्वादच्या माध्यमातून आम्ही दोघं, आमच्या दोघांचे विचार जे होते त्या दोघांच्या विचारामध्ये खूप साम्य होतं आणि आम्ही दोघं कुठेही जायचं असेल तर आम्ही दोघं जायचो, एवढं आमच्या दोघांमध्ये साम्य होतं।
आणि असा चांगला मित्र माझा जीवनातील पहिला आणि जीवाभावाचा मित्र माझा 2004ला वारला. खूप दुःखद घटना होती ती. आशीर्वादच्या माध्यमातून दादर गावामध्ये माझे पूर्ण दादर गाव हा माझा मित्र झाला आणि त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच होतं. प्रत्येक ठिकाणी तो माझ्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचा. असा आशीर्वाद. त्याचे 2 भाऊ आता इथे आहेत. त्याच्यापेक्षा छोटा भाऊ वैभव ठाकूर हा आपल्या गोशालेचा खजिनदार म्हणून आहे. आपल्या गोशालेकडे एवढा खजिना नाही, पैसा नाही, उलटा आपला एक्स्ट्रा खर्च आहे, पण तो खजिनदार म्हणून आपला वैभव ठाकूर आहे. त्याचा छोटा भाऊ अतुल तो आता या गेममध्ये खेळतोय, दादर गेममध्ये. तरी वैभव ठाकूर यांचं शाल आणि सन्मानचिन्ह देऊन आर्यन पाटील सर हे जुने हिंदुत्ववादी आणि विश्व हिंदू परिषदचे जुने कार्यकर्ते, माझे पण अगोदरचे 2001च्या अगोदरचे कार्यकर्ते ते आहेत. आणि या मॅचेस गोरक्ष चषक चांगला व्हावा यासाठी आर्यन पाटील सरांनी मला खूप सहकार्य केलं आणि नेहमी माझ्यासोबत ते काय करायचं काय नाही ते स्वतः प्रिन्सिपल असून ते आता रिटायर झालेत. त्यांची मुलं पण डॉक्टर आहेत. राजूपोटे मार्गावर स्किन डॉक्टर संचित सुचित इथं हॉस्पिटल आहे, त्यांचं क्लिनिक आहे. तरी पण ते एवढ्या मोठ्या पदावर असून आणि एवढे चांगली असून आपल्याला साथ देतात असे आर्यन पाटील सर यांनी आपल्या गोशालेचे खजिनदार वैभव ठाकूर यांचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करावा ही विनंती करतोय. तसेच माझे सगळेच मित्र, नाना असेल, सगळेच पोरांची नावं नाही घेता येणार मला, सर्व असे आहेत. अजून आपले गणपतीवाले शेठ आहेत. इथे राकेश ठाकूर गोरक्षक आहे आपला, कधी पण रात्रीच्या वेळेला असतोय सोबत. तरी जिते गावातील माझे मामाची मुलं इथं आहेत, तरी त्यांचं पण स्वागत आर्यन पाटील सरांनी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन करावं. उठा. मोनेश म्हात्रे, नितेश, गणेश, जितेश यांना शाल देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन आर्यन पाटील सर हे करतील, सन्मान करतील. मोनेश म्हात्रे हा नेहमी माझ्यासोबत असतो गोरक्षणाला किंवा गाई गोशालेच्या कुठल्याही कामाला. गणेश असतोय, नितेश असतोय. धन्यवाद. पहिला चेंडू खरं तर आपण पाहिला बॉलिंग ट्रॅकवर हरेश कावन. दुसऱ्या सत्रामध्ये एकूण 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. एका बाजूला असेल मर्याई जांभिवली आणि त्यांना फाईट करण्यासाठी जिते विभागातील एक दादा संघ चितू आई जिते. बिग फाईट आहे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफ स्टिकच्या बाहेर फेकला आणि तदनंतर डॉट बॉल आला. पहा खरं तर ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट पुरती मर्यादित राहिली नाही आहे, तर हिंदू धर्म कशा प्रकारे संरक्षण केलं जाईल आणि गोमातांचं कशा प्रकारे रक्षण केलं जाईल हे नेहमीच खरं तर गोरक्षक मंगल पाटील साहेबांच्या माध्यमातून वारंवार सर्वांना या ठिकाणी आम्ही सूचना देतोय. खरं तर खूप चांगलं आयोजन आहे. गोरक्षक मंगल पाटील, सामाजिक गोपालन संस्था पेण रायगड व धर्मयोद्धा परिवार रायगड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला हा चषक गोरक्षक चषक 2024 ही स्पर्धा आजची दुसरी रात्र आहे आणि दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आहे. धावसंख्या आहे एकूण स्कोर कार्डवर 2 धावा. 2 धावा धावफलकावर 39 धावसंख्याचा खरं तर पाठलाग यावेळेस करेल मर्याई जांभिवली हा संघ. फटका चांगला, नो मॅच लँड मध्ये पडेल. रन्स आले
एक सिंगल आणि एका धावेने धावसंख्या झाले एकूण 3 धावा. खरं तर हे दोन संघ अगदी काही तासांपूर्वीच रावे नगरीमध्ये एकामेक समोर खरं तर लढले होते आणि त्यात विजय मिळाला होता अर्थातच जिते संघाला. आणि हा संघ मात्र देखील त्या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये या संघाने प्रवेश घेतला. हरेश गावान ही जिते गावाची एक्सप्रेस आहे. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. आणखीन एक चांगला चेंडू डिलिव्हर झाला, डॉट बॉल आला. खरं तर कालच्या रात्रीमध्ये देखील विकेटने मदत दिले गोलंदाजांना आणि आजच्या रात्रीमध्ये देखील गोलंदाजांच्याच फेवरमध्ये खरं तर विकेट पाहायला मिळतोय. खरं तर कालच्या रात्रीत विकेट क्रमांक 1 वर स्पर्धा झाली. आजच्या रात्रीमध्ये विकेट क्रमांक 2 या पिचवर खरं तर 22 यार्डच्या खेळपट्टीवर ही आपण स्पर्धा पाहतोय. परंतु गोलंदाजची कामगिरी खूप चांगली राहील आहे. आणखीन एक चांगला चेंडू होता परंतु कर्जत कसारा चेंडू मात्र तिकडे चाललाय लॉंग स्टॉपला, सीमा पार, चौकार. बाईच्या स्वरूपाने खरं तर या 4 धावा मिळतील. चुकीला माफी नाही आहे. पहा तुम्हाला 39 धावा डिफेन्स करायच्या आहेत, 39 धावांचं संरक्षण करायचं आहे. मग अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर का झालं तर मग संघ अडचणीत येईल. 4 धाव्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले एकूण 7 धावा. 7 रन्स ऑन दी बोर्ड. फक्त 3 असत्या परंतु 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. यावेळेस आपण स्वागत करूया मर्याई जांभिवलीचे उत्कृष्ट खेळाडू समीर कोंडिलकर. समीर कोंडिलकर यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी वैभव ठाकूर यांना विनंती करेल आपण समीर कोंडिलकर प्लीज समीर आपण ह्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. उत्कृष्ट खेळाडू आहे आणि मर्याई जांभिवली टीमसाठी खरं तर अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी दिलेत. समीर कोंडिलकर प्लीज यावं, आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. गोशालेचे खजिनदार सन्माननीय वैभव ठाकूर यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा भगव वस्त्र आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन उत्कृष्ट खेळाडूचा खरं तर या स्पर्धेमध्ये हा सन्मान आपण पाहतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकांती धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर 7 धावा. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा. रिक्वायर्ड रन रेट आहे 10.67. 10.67 धावांचा रिक्वायर्ड रन रेट असताना दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र आल्यात एकूण 2 धावा. पहा पहिल्या सत्रामध्ये आय थिंक 3 ते 4 कॅचेस ड्रॉप झाल्या आणि ती संधी मिळाली जिथे टीमच्या खेळाडूंना आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. खास करून खेळाडू असेल लीलाधर ठाकूर द वन मॅन आर्मी म्हणून खरं तर ज्याला ओळखलं जातोय. त्याच्या बॅटमधून रन्स आल्या. बॅटची टॉप एज इनर होती जरूर. बॅटची इनसाइड एज घेऊन या ठिकाणी चेंडू विकेटच्या पाठीमागे आला परंतु एसटी रक्षक एलू ठाकूरने झेल मात्र ड्रॉप केला. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि सध्या स्थितीत धावा मात्र आहेत स्कोर कार्डवर 10 धावा धावफलकावर. 10 तेंडुलकर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर शतकांचं शतक ज्यांच्या बॅटमधून आलं आणि खरं तर त्यांच्याच नावाचा स्टँड या स्टेडियमला तुम्ही पाहताय आणि या ठिकाणी दांडी गुल केलंय. धक्का पहिला टीम मर्याई जांभिवलीला फलंदाज बाद झालाय. राहुल तंबूच्या आश्रयाला स्वीट शीटचा फटका होता. खरं तर आमच्या शेजारी कॉम्बॉक्स मध्ये सागर पाटील आहे की जो बलवली टीमचा हिस्सा आणि स्वीट शीटसाठी खास करून ओळखला जातोय आणि तो देखील इन ऍक्शन मध्ये आय थिंक रविवारी कदाचित इन ऍक्शन मध्ये असेल. तो व्हाईट जर्सी मध्ये संघ आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय. जांभिवली या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये कृणाल. नेक्स्ट मॅच बिग फाईट पाहायला जरूर मिळेल. सिद्धिविनायक पेन फनस डोंगरीच्या अगेन्स्ट टीम जाणता राजा दादर. हा घायल संघ आहे आणि जरूर आज विजयाचा प्रयत्न जरूर निश्चितच दोन्ही टीम्स करणार आहेत.
फार मजा येईल. नेक्स्ट मॅच देखील तितकीच महत्वाची आणि आक्रमक फलंदाज खरं तर त्या सामन्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूनी पाहायला मिळतील. धावसंख्या एकूण 10 या धावसंख्येवर धक्का पहिला बसला. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मर्याई जांभिवली संघाला 3 चेंडू फेकले गेलेत. गोलंदाज रुपेश म्हात्रे फार गुणवत्ता आहे, क्षमता देखील तितकीच प्रचंड आहे आणि गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे. शॉर्ट पिच होता, अपर कटचा फटका जरूर होता, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याला फसवलं चेंडूने आणि चेंडू मात्र चाललाय ओव्हर द रोप, सीमा पार. हा नशिबाचा चौकार, लक फॅक्टर तिकडे जरूर पाहायला मिळाला. अदललेला आपटलेला चेंडू होता, त्यावर कव्हर रिजन मध्ये चौकार आला. ऑफसाईडला स्ट्रोक्स प्ले केला गेला, तट्या सर्कलच्या वरतून खेळायचा प्रयत्न होता आणि यशस्वी फटका आला. 4 धावेने धावसंख्या मात्र झाले एकूण स्कोर कार्डवर 14 धावा धावफलकावर आहेत. जरूर टॉस जिंकली मर्याई जांभिवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा ते पाठलाग करतात. शॉर्ट पिच चेंडू होता, अतिरिक्त गती, ॲक्युरेसी देखील होती. एस्ट्यांच्या वरतून चेंडू आला, बाकीचं काम एसटी रक्षक एलू ठाकूरने अगदी बरोबर केले आणि हा डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू बाकी असेल. 1 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 14 या धावसंख्येवर 1 विकेट्स गमावले टीम जांभिवलीने. आणखीन एक ते सर्रार, खूप चांगला चेंडू होता, परफेक्ट या ठिकाणी चेंडू डिलिव्हर झाला. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आहे 14. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये करायच्यात 25 धावा. पण धावा चेस होत नाहीयेत तरी देखील कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर संदीप सर क्षेत्ररक्षण निवडतात का, हा देखील एक मोठा प्रश्न असेल. पण तुम्ही जर टॉस जिंकताय आय थिंक तुम्ही बॅटिंग करा आणि कंपल्सरी चेसिंग हा जर रूल आहे ना, मग तुम्ही प्रथम बॅटिंग करताय, सो 1 धावाचा बोनस देखील तुमच्याकडे आहे. सो नेहमीच असं आपण म्हणूया टॉस जिंकल्यावर तुम्हाला क्षेत्ररक्षण करायला हवंय असं नाही आहे. 12 चेंडू बाकी असतील आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. 2 षटक 25 करायच्यात. 12.50चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि या रिक्वायर्ड रन रेटने आता मात्र पुढे जावं लागेल मर्याई जांभिवलीला. बरेचसे संघ धावांचा पाठलाग करत असताना पराभूत झालेत आणि खास करून चालू वर्षाचा जर विचार केला ना, हार्ट ब्रेकिंग वैभवभाई हार्ट ब्रेकिंग मॅचेस झाल्यात. परंतु सर्व काही विसरून तुम्हाला नवीन जोशाने तुम्हाला आज लढायचा, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पण क्रिकेट म्हटलं की संघर्ष आला आणि मैदानात तुम्हाला नेहमी संघर्ष हा करावाच लागेल. झाले गेले गंगेला मिळाले. फ्रेश सामना, फ्रेश टुर्नामेंट आहे, तुम्हाला नवीन कामगिरी करावी लागेल. येणारे 2 षटक 25 धावसंख्येची आवश्यकता. फटका लाजवाब, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट रिजनला, त्या ठिकाणी फंबल झाला आणि रन्स तिकडे होती फक्त 1. सिंगलला केलं कन्वर्ट, डबल मध्ये रन्स आल्या 2 आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर आहेत. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू मध्ये आता करायच्यात एकूण 23 धावा. रोहितचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर झाला. 6व्या-7व्या स्टंपच्या लाईनवर चेंडू फेकायचा अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. खरं तर ही तर स्ट्रॅटर्जी आहे गोलंदाजाची. तुम्ही 3 स्टंपच्या मध्ये चेंडू फेकाल मग मार खाल, षटकार चौकार येतील. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर जर चेंडू ठेवाल तर तेवढं सोपं होणार नाही. खेळाडू शफल झाला, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, फाईन लेगला, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट चाललाय, सीमा पार. रन्स मिळतील पूर्ण 4 चौकार आणि या 4 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलाय स्कोर कार्डवर 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मर्याई जांभिवली संघ मात्र आहे एकूण 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. 39चा पाठलाग करतायत. अद्याप त्यांना विजयासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि चेंडू बाकी असतील
नहू चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि नहू चेंडूमध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. रोहितचा हा चेंडू अपटला जरूर, परंतु चेंडू मात्र चाललाय. हवाई सफर, स्टँडर्ड डिलिव्हर, माइटीज या ठिकाणी हा मात्र आलाय उत्तुंग षटकार. आवश्यकता होती या षटकाराची. या षटकाराच्या आधी चौकार आला होता. खेळाडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि शॉर्ट पिच चेंडूच्या तो शोधात होता. शॉर्ट पिच चेंडू त्याला मिळाला, प्रॉपर कनेक्ट झाला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, अगदी मधुर संगीत कानावर पडलं आणि तेव्हाच समजलं हा चेंडू नक्कीच जाईल षटकारासाठी. षटकार आलाय. इक्वेशन थोडं सोपं झालंय. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूमध्ये करायचे आहेत 13. पराभवाचा वचपा काढण्याची ही संधी आहे जांभिवली संघाकडे, कारण की डे फॉर्मॅट मध्ये पराभूत केलंय जिथे संघाने. पाहूया काय होईल. अलॉंग द कार्पेट, बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी गोलंदाज गेलाय रोहित, चेंडूला फील्ड केलाय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये आणि रन्स आली फक्त एक सिंगल. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 धाव संख्येची आवश्यकता. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल. हा जर का डॉट आला तर मग 6 मध्ये 12 राहतील आणि ह्या चेंडूवर जर का मोठा एखादा फटका आला तर सामना अगदी सोपा होईल मर्याई जांभिवली संघासाठी. पाहूया बॅट्समनची स्ट्रॅटर्जी काय असेल. षटकाराच्या शोधात जाईल सिंगल डबलच्या की गोलंदाजाकडून डॉट बॉल येईल. अपडलेला चेंडू होता, लाईन भरकटला, ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू पडला आणि तदनंतर वाईटचा मात्र हा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. इंटरनॅशनल नियम क्रमांक 22 या ठिकाणी जरूर लागू होतो. अवांतर धावसंख्येत भर नक्कीच पडेल आणि या एका धाब्याने धावसंख्या मात्र आता झाले 28. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 मध्ये आता 11ची आवश्यकता असताना लॉफ्टेड हिट. चेंडू मात्र आलाय सीमा पार, उत्तुंग फटका, षटकार. या ठिकाणी मंचकावर आपण पाहतोय खरं तर सुनील दादा असतील आणि प्रवीण ठाकूर या ठिकाणी मंचकावर उपस्थित आहे. या दोन्ही पाहुण्यांचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे दादर ग्रामपंचायतीचे लाडके सदस्य आमचे प्रम मित्र अमोल ठाकूर यांची देखील उपस्थिती झालेली आहे. सो भावाचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांना देखील आमची विनंती असेल आपण देखील मंचकावर यावं. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये आता फक्त 5चं समीकरण. सामना अगदी सोपा झाला. ज्या अर्थी आपण विचार करत होतो एखादा मोठा फटका जर आला तर सामना सोपा होईल, परंतु हा सामना संपला नाहीये. हा देखील विचार करावा लागेल. जिथे संघाला लढावं लागेल 5 धावसंख्येसाठी. या ठिकाणी फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्याच्या शोधात असताना ही विकेट मात्र मिळाली. खेळाडू झालाय धावबाद, फलंदाज होईल या ठिकाणी नीरज. बॅक टू द पॅव्हलियन. पण दुसरी रन्स घेण्यासाठी जर आपण का विचार केला तर तिकडे थोडा स्लिप झाला खेळाडू, अन्यथा 2 रन्स सहजरित्या पूर्ण झाल्या असत्या. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये 4 रन्स करायचे आहेत. या विकेट्सवर रन्स येत नाही आहेत, सो ते देखील तितकंच महत्त्वाचं राहील. आणि या 4 धावांसाठी देखील संघर्ष करावा लागेल मर्याई जांभिवली संघाला. पाहूया या मॅचचा रिझल्ट कशा प्रकारचा असेल, कारण की
एक संघ तर नक्कीच जिंकणार आहे, यात तील मात्र शंका नाही आहे. हार जीत तर क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहत असतो. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात, चापा आणि काटा, तशा प्रकारेच क्रिकेटमध्ये देखील हार आणि पराजय खरं तर आपण नेहमीच पाहतोय. विजय आपण अनेक संघांचा पाहिलाय, अनेक संघांचा पराभूत होताना देखील अनेक संघांना आपण पाहिलाय. परंतु ही मॅच देखील महत्वाची आहे. नक्कीच निखिल पाटील गेर ऑटोमोबाईल्सचे ओनर आहेत, त्यांना देखील आमची विनंती असेल आपण देखील समालोचन कक्षामध्ये यावं. त्यांच्यासोबत त्यांचे जे स्नेही मित्र आहेत त्यांना देखील आमची विनंती असेल आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे. पाच चेंडू बाकी आहेत आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडूमध्ये आता 4 करायचे आहेत. पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. मयूर म्हात्रेचा हा चेंडू पहा, हिट विकेट जरूर खेळाडू झालाय. आता मात्र काही अंशी का होईना सामन्यात शिरकाव केलाय टीम कृतान 11 जितूआई जितेने. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूमध्ये 4 धावा करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक सामने पराभूत झालेत. एक धक्का तर ऑलरेडी जिते संघाला देखील लागला. अमरापूरच्या मैदानावरती स्पर्धा फार मोठी आणि महत्वाची होती. ती देखील स्पर्धा सर्वांच्या आठवणीत आहे. परंतु या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 4 रन्स करत असताना जर का विजय मिळाला तर मी म्हणेल की खूप चांगली कामगिरी होईल. परंतु सहजासहजी हा सामना मर्यादित जांभिवली संघ सोडणार नाहीये. सामन्याचा आपण विचार केला तर 50% आपण जांभिवलीला देऊया, 50% जिते संघाला देऊया. कारण की गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय या संपूर्ण स्पर्धेवर. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा. पंचांना विनंती असेल, पंच प्लीज आपण अधिक वेळ घेऊ नका, मॅच आपण सुरू करायची आहे. अद्यापी जर आपण विचार केला तर पहिल्या फेरीतील एक सामना बाकी असेल, मग दुसऱ्या फेरीतील एक सामना आणि मग एक तिसऱ्या फेरीतील सामना, असे एकूण 3 सामने बाकी आहेत. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये खरं तर 4 धावसंख्येची आवश्यकता असताना फटका चांगला आहे. तिकडे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, जवळ ठेवलाय थोडा. स्ट्रॅटर्जी खूप चांगली आहे. 1 रन्स जरूर मिळेल. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. ग्रामपंचायत दादरचे विद्यमान सदस्य अमोल ठाकूर यांना आमची विनंती असेल आपण मंचकावर यावं. भावाला विनंती आहे, भावा प्लीज आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी कक्षामध्ये या. 3 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता असताना या ठिकाणी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू मात्र या ठिकाणी पंचांनी स्वेर घोषित केला, दंडित केले गोलंदाजाला. अशा परिस्थितीमध्ये हा चेंडू खरं तर थोडे निराश असतील जितेचे सर्व समर्थक. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 धावसंख्येची आवश्यकता. हृदयाचे ठोके थोडे काही अंशी होईना वाढलेत. धगधग सुरू झालंय. डॉट बॉल येईल का, विकेट येईल का, की येईल षटकार, की येईल चौकार, येईल का सिंगल, की येईल दुहेरी फटका. चेंडूवर काही घडू शकतोय. पहा अशा परिस्थितीमध्ये फलंदाज डबल माइंडेड होतो, कारण की त्याला असं वाटतं की मॅच लवकर फिनिश करायची आहे, षटकार मारायचा. परंतु सिंगल डबल्स देखील तितक्याच महत्त्वाच्या राहतात आणि त्यासाठीच क्षेत्ररक्षण जर का तुम्ही पाहिलं असाल तर क्लोजिंग फिल्डर्स या ठिकाणी जरूर ठेवलेत. चांगला फटका, रनआउटचा धोका, परंतु खेळाडू या ठिकाणी जरूर बचावला. रन्स आले. 1 सिंगल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता जरूर तिथे, परंतु चेंडू व्यवस्थित फेकू शकला नाही असं मात्र आता म्हणावं लागेल. स्कोर इज लेवल. परंतु 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये अद्यापही 1 करायची आहे. प्रत्येक 1 रन्स, इच अँड एव्हरी सिंगल इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक 1 धाव
क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाची आहे. विचारा त्या उमेदवाराला जो एका मताने पडला, विचारा त्या विद्यार्थ्याला जो एका गुणाने नापास झाला, आणि विचारा त्या कॅप्टनला जो एका रन्सने त्याचा संघ पराभूत झाला. एक रन्स अद्यापी आहे, हार मानणार नाहीये जिथे संघ, हे सर्वांनाच ठाऊक आहे. ते लढवई आहेत, दे आर वॉरियर्स, ते वॉरियर्स आहेत. आणि चला अधिक वेळ घेऊ नका, परंतु हा सामन्याचा पण विचार केला तर मर्याई जांभिवलीचे खेळाडू देखील लढलेत. एका धावेची आवश्यकता आहे. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 1 रन्स करायची आहे. सामना संपला नाहीये. हा थर्रार आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. खरं तर तुम्ही पाहताय गोरक्षक चषक 2024. 2 चेंडू 1 करायची आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आला. काय घडेल या चेंडूवर? गोलंदाज मयूर म्हात्रे, चांगला फटका, कॅच ड्रॉप, सामना जिंकला. तिकडे जरूर मर्याई जांभिवली संघ सकाळच्या सत्रात ते झाले होते पराभूत, परंतु नाईट फॉर्मॅट मध्ये दिले प्रतिउत्तर. जिथे संघाला आम्ही जरूर काही तासांपूर्वी जरी पराभूत झाले असेल तरी आम्ही नाईट मध्ये तुम्हाला आम्ही पराभूत करू, परंतु मन जिंकली या ठिकाणी जिथे संघाने. हार्ड लक बॉयज अँड वेल प्लेड. मर्याई जांभिवली मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 20 धावा ठोकणारा नीरज ठरलाय.